काय सिल्डनाफिल आणि टाडालाफिल डेपॉक्सिटिन एकत्र घेतल्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतो, काही फायदा आहे, तर आपण आज जाणून घेणार आहोत या दोन्हीबद्दलची माहिती. काय सिल्डनाफिल आणि टाडालाफिल किंवा डेपॉक्सिटिन एकत्र घेतल्याने काही प्रॉब्लेम होऊ शकतो, काही फायदा आहे, तर आपण आज जाणून घेणार आहोत या दोन्हीबद्दलची माहिती. सिल्डनाफिल डेपॉक्सिटिन. तर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगामध्ये ताठरता न येणं किंवा लिंगामध्ये कमकुवतपणा असणे आणि त्याचबरोबर लवकर वीर्यस्खलन होणे. आणि या दोन्ही समस्या ताण, मधुमेह डायबिटीस, हाय BP, हॉर्मोनचं असंतुलन किंवा परफॉर्मन्स अँझायटी संबंधित असू शकतात. सिल्डनाफिल ताबडतोब परिणाम दाखवतं, टाडालाफिल जास्त वेळ कार्यरत राहतं, पण त्याचबरोबर डेपॉक्सिटिन जर घेतली तर ते अधिक काळ तुमचं इरेक्शन टिकू शकतं, कारण का इजॅक्युलेशन होणार नाही. योग्य निदान करायचं असेल तर वैद्यकीय इतिहास जाणून घेणं आवश्यक आहे. डायबिटीस आहे का, टेस्टोस्टेरॉन लेवल आहेत का, BP बरोबर आहे का, ते आवश्यक आहे. आणि उपचारांच्या बरोबर समुपदेशन आहे, लाईफस्टाईल चेंजेस आहेत, हे पण करणं आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणती पण औषधं घ्यायला नकोत. आता हे पाहू आपण की इरेक्टाईल डिस्फंक्शनची लक्षणं काय आहेत. म्हणजे ताठरता न येणं. एक तर ताठरता येत नाही किंवा ताठरता टिकून राहत नाही किंवा ताठरता कमजोर असते. आणि लवकर वीर्यपतन होणं म्हणजे एका मिनिटाच्या आत वीर्यपतन होऊन जा, कंट्रोल नाही आहे. त्यामुळे ताण खूप डोक्यावरती येतो, आत्मविश्वास कमी होतो. आणि याची कारणं जी आहेत ती आहेत डायबिटीस, हार्ट डिसीज, ब्लड प्रेशर, धूम्रपान, मद्यपान, टेस्टोस्टेरॉनची लेवल कमी, अँझायटी, हे सर्व कारणं आहेत. याकरता ब्लड शुगरची तपासणी, लिपिड प्रोफाईल तपासणी, टेस्टोस्टेरॉन तपासणी, रक्तदाब, मानसिक मूल्यांकन, हे सर्व गरजेचं आहे. सिल्डनाफिल हे तुम्ही घेऊ शकता, त्याची ॲक्शन 4 ते 5 तास राहते. टाडालाफिल जर घेतलं याच्याबरोबर तर 24 ते 36 तास ॲक्शन राहू शकते. पण म्हणजे दुष्परिणाम आहेत. तर डोकेदुखी आहे, चेहऱ्यावर लालसरपणा येतो, ॲसिडिटी होते, BP कमी होऊ शकतं, दृष्टीत बदल होऊ शकतात. त्यामुळे काळजी ही घ्यायची आहे की नायट्रेट औषधं तुम्ही घेत असाल तर रुग्णांनी यांचा वापर टाळला पाहिजे. हृदयरोग असल्यास विशेष काळजी घेतली पाहिजे. मद्यपान करायला नको, टाळायला पाहिजे. स्वतःहून कोणती पण औषधं घ्यायला नको. आता ही जी गोळी आहे ही आहे सिल्डनाफिल आणि डेपॉक्सिटिन. सिल्डनाफिल याच्यामध्ये आहे 50 मिलीग्राम आणि डेपॉक्सिटिन आहे 30 मिलीग्राम. सिल्डनाफिलने काय होतं, सिल्डनाफिलने नायट्रिक ऑक्साईड जे आहे, जे याचा प्रभाव ब्लड वेसलवरती होतो आणि ब्लड वेसल्स रिलॅक्स होतात, मोठ्या होतात. त्या गोळ्या काय करतात, या गोळ्या नायट्रिक ऑक्साईडचं पृथक्करण करत नाही किंवा त्याला निष्प्रभ करत नाही. नायट्रिक ऑक्साईडचा वेळ जास्त काम ते कसं करेल हे पाहतात या गोळ्या. नायट्रिक ऑक्साईड जास्त वेळ काम केलं पाहिजे. नायट्रिक ऑक्साईड जेव्हा जास्त वेळ काम करतं तेव्हा जेव्हा ब्लड वेसल्स आहेत त्या मोठ्या होतात, प्रसरण पावतात, रक्त जास्त आतमध्ये जातं लिंगामध्ये आणि लिंगात ताठरता येतं. जितकं जास्त रक्त जाईल तितकी जास्त ताठरता येईल. त्यामुळे ही गोळी घेणं आवश्यक आहे ताठरता येण्याकरता. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये डेपॉक्सिटिन. डेपॉक्सिटिन काय करतं, डेपॉक्सिटिन हे SSRI आहे, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर, SSRI. आता हे काय करतं, हे सेरोटोनिनचं प्रमाण वाढवतं मेंदूमध्ये. त्यामुळे होतं काय की इजॅक्युलेटरी रिफ्लेक्स जो आहे, फटकन फेकून द्यायचं, पतन पटकन करून द्यायचं, तो रिफ्लेक्स डिले होतो मेंदूमध्ये. आणि त्यामुळे मग जास्त वेळ टिकून राहू शकतं, लवकर पडत नाही. तर डेपॉक्सिटिन SSRI ही गोळी आहे प्रकारची, त्यांनी जास्त वेळ टिकून राहतं, पडत नाही. आणि सिल्डनाफिलने जास्त कडकपणा येतो. आता या गोळ्या कशा घ्यायच्या, गोळी घ्यायची कशी, 4चा पत्ता येतो हा. ही घ्यायची कशी गोळी, तर एक गोळी ही सेक्स करण्याच्या साधारणतः 2 तास अगोदर उपाशीपोटी घ्यायची आहे. चांगला प्रभाव होतो. याचा प्रभाव 5 ते 6 तास टिकतो. लोक म्हणतात की का आम्हाला काय माहिती की आम्ही सेक्स करणार आहे की नाही आहे, आमची काय ठरलेली वेळ थोडी असते. म्हटलं मग ठरवा ना.
लग्नापूर्वी तुम्ही डेटिंग करायचे, मैत्रिणीला वेळ द्यायचे, भेटायची वेळ ठरायची, बगीच्यामध्ये भेटायचं, पिक्चरमध्ये भेटायचं. तसं बायकोबरोबर पण वेळ घ्या की आज संध्याकाळी रात्री आपल्याला करायचं आहे सेक्स. प्लॅन करा, म्हणजे ती पण तयार राहते, तुम्ही पण तयार राहता. थोडं कमी जेवण करा, दारू नका घेऊ, तंबाखू खाऊ नका. तिला वास नाही आला पाहिजे तुमच्या तोंडाचा घाण, तिला ॲव्हर्शन होतं पत्नीला. चांगलं बेड चांगलं सजवा, रूममध्ये फ्रेशनर मारा, चांगली व्यवस्थितपणे सुरुवात चांगली करा. अपॉइंटमेंट घ्या, 2 तासावरची गोळी घ्या. आणि त्याचबरोबर जर आपण लोकल स्प्रे मारला, ज्याच्यामध्ये लायडोकेन प्रायलोकेन हे कॉम्बिनेशन असतं, लोकल स्प्रे जर लिंगावरती असा मारला, जो मी अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तर तो व्हिडिओ जर आपण पाहिला असेल तर फारच चांगलं. त्या लोकल स्प्रेने काय होतं, नमनेस येतो, बधिरता येते आणि लवकर फेकल्या जात नाही, कारण की त्याचं फ्रिक्शनच होत नाही. आणि फ्रिक्शन झालं नाही की एक्साइटमेंट कमी होतं आणि मग जास्त वेळ टिकून राहतं. म्हणजे इथे पण काम करतं, ही गोळी इथे पण काम करेल आणि लिंगावरती पण स्प्रे काम करेल. दोन्ही ठिकाणी काम केलं तर आपला वेळ 3 सेकंदापासून 30 मिनिटापर्यंत वाढू शकतो. जरूर याचा वापर करा. आपल्याला काय समजलं, फायदा झाला की नाही झाला, घेतला की नाही घेतला, कॉमेंटमध्ये जरूर शेअर करा. हा व्हिडिओ आपल्या डॉक्टरांना शेअर करा, डॉक्टरांना दाखवा, डाउनलोड करा, त्यांना म्हणा ही गोळी लिहून द्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी घेऊ नका, कारण का याच्यामध्ये होतं काय, या गोळीमुळे जर तुम्हाला BP चालू असेल, BPच्या गोळ्या सुरू असतील तर BP अजून डाऊन होऊन जाईल. हार्टचा प्रॉब्लेम असेल तर आणखीन प्रॉब्लेम येईल, डोळ्यांवरती परिणाम होऊ शकतो. त्याच्याकरता डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय औषध कधीही घ्यायचं नाही. सिल्डनाफिल आणि टाडालाफिल या 2पैकी जर तुम्हाला जास्त वेळ टिकायचं असेल तर टाडालाफिल घेणे, 5-6 तासाचं असेल तर सिल्डनाफिल घेणे. आणि डेपॉक्सिडिन मात्र याच्याबरोबर अवश्य घ्या. डेपॉक्सिडिनची वेगळी गोळी येते किंवा याच्याबरोबर कॉम्बिनेशनमध्ये पण येते. व्हिडिओ आवडला तर जरूर लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.